हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉग आणि माझं चॅनल स्नेहल अँड सुमित मध्ये खूप सारं स्वागत आहे। आय होप की तुम्ही सर्व मजेत आहात आणि मजेतच राहा नेहमी। थँक्यू सो मच, तुम्ही मला इतकं सपोर्ट करताय, प्रेम करताय। माझे 50+ सबस्क्रायबर्स झाले आहेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओच्या आधीच मी थँक्यू बोलते, कारण की तुम्ही आहात म्हणून मला थोडंसं मोटिवेशन मिळतं की मी माझी जर्नी कंटिन्यू करू, तुमच्यासोबत माझं नॉलेज शेअर करू, एक्सपिरियन्स शेअर करू। मी असंच शेअर करत राहीन। प्लीज प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। जे कोणी नवीन आहेत माझ्या चॅनलवरती, आपण नक्की ही जर्नी पूर्णपणे कंप्लीट आपण डिस्कस करणार आहोत इन डिटेल। तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करा, किंवा दुसरं काही सजेस्ट करायचं असेल, काही जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की सांगा, आपण त्याबद्दलही नक्की बोलू। थँक्यू पुन्हा एकदा। आता आपण ब्लॉगला कंटिन्यू करूया की माझं अचानक 29 मार्चला मला पोटामध्ये दुखू लागलं होतं। मी सकाळी खूप लाईट ब्रेकफास्ट केला होता, बट स्टील मला खूप डिस्कम्फर्ट वाटत होतं। सो मला थोडा स्ट्रेस वाटत होता की मे बी हे प्री ॲज इन लेबर तर चालू झालंय का, अर्ली लेबर काइंड ऑफ। कारण की माझं आधीचं ह्याच्या वेळेस काहीसं असंच सिमिलर होतं की आधी थोडं होतं, नंतर वाढत वाढत गेलं। सो यावेळेस मला जरा पण रिस्क घ्यायची नव्हती। सो बट स्टील आय वॉज लाईक की मला कधी कधी तसं फील व्हायचं, कारण की मी ज्या पोझिशनमध्ये होते तिथे असं बऱ्याच वेळा असं व्हायचं की मी काही खाल्लं किंवा काही म्हणजे नॉर्मली पण तर मला पेन व्हायचंच अप्पर ॲबडॉमन आणि चेस्टच्या खाली, कारण की माझी पोझिशन अशी होती। त्यामुळे मला जळजळ, थोडंसं डिस्कम्फर्ट, पोटात दुखायचं, जड वाटायचं। तर मग मला असं वाटलं काहीसं तसंच असेल। सो मी थोडा वेळ थांबले, म्हणजे एक ½ an hour और 1 hour, बट स्टील ते तसंच होत होतं, स्लाइटली वाढलंही होतं। म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की नको रिस्क घेऊया, आपण हॉस्पिटलला जाऊया। सो आम्ही अशा सिच्युएशनसाठी पण रेडी होतो, कारण की आमच्या गायनेकोलॉजिस्टने आधीच ही सिच्युएशन म्हणजे डिस्कस केली होती की जर काही एमर्जन्सी असं काही घडलं तर जवळच्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करण्यासाठी आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं होतं। मुंबईमध्ये ॲज इन इकडे चेंबूरमध्ये माझे गायनेकोलॉजिस्ट होते, आणि जे हॉस्पिटलमध्ये सजेस्ट केलं होतं दॅट वॉज सूर्य हॉस्पिटल। सूर्य हॉस्पिटल इज द बेस्ट वन ऑफ द हॉस्पिटल इन मुंबई NICU साठी, बेबीसाठी। आणि नवी मुंबईमध्ये मला 2 हॉस्पिटल सजेस्ट केले होते, दॅट वॉज अपोलो आणि मदरवूड। तर माझ्या आईच्या घरापासून अपोलो हॉस्पिटल जवळ होतं, आणि तिकडे लेवल 3 चा NICU होतं। NICU मध्ये पण 3 लेवल्स असतात, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3। लेवल 1 जिथे की खूप बेसिक सेटअप असतो, बेसिक गोष्टी असतात, फार ॲडव्हान्स्ड म्हणजे ट्रीटमेंट किंवा टेस्ट अवेलेबल नसतात। लेवल 2 मध्ये थोडेफार टेस्ट अवेलेबल असतात, ते पण सिलेक्टिव्ह असतात। मला नक्की सांगा ह्याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल का, तर आपण ह्याबद्दल पण एक वेगळा ब्लॉग बनवू। लेवल 2 मध्ये इट्स जस्ट नॉर्मल, म्हणजे जे पण काही बेसिक टेस्ट असतात ते असतात। काही स्पेशालिस्ट पण व्हिजिट करतात लेवल 2 मध्ये। लेवल 3 इज टोटली ॲडव्हान्स्ड अँड मॉडिफाईड वन, की जिथे सगळे स्पेशलाइज्ड डॉक्टर्स व्हिजिट करतात, फॉलोअप करतात। ऑप्थॅल, न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, एक्सरे, एव्हरीथिंग म्हणजे एका जागेवरती होतं। बाळाला फार शिफ्ट करावं लागत नाही, त्याला लेवल 3 NICU म्हणतात। माझ्या केसमध्ये प्रीटर्मची हिस्ट्री होतीच, सो म्हणून मला आधीच सगळं सजेस्ट केलं होतं की आपल्याला लेवल 3 ची गरज लागणार आहे। सो म्हणून मग आम्हाला हे सगळे हॉस्पिटल सजेस्ट केले होते। सो आम्ही अपोलो हॉस्पिटलला व्हिजिट केलं होतं। सो तिथे गेल्यानंतर माझी बेसिक एक चेकअप झालं, एक्झामिनेशन झालं, मला लगेच NST लावण्यात आलं। NST आहे म्हणजे नॉन स्ट्रेस टेस्ट। त्याच्यामध्ये कळतं की बेबीचे हार्टबीट्स कसे आहेत, बेबीचा रिस्पॉन्स कसा आहे, मुवमेंट्स होत आहेत की नाही, बेबी पोटामध्ये व्यवस्थित आहे, त्याचा रिस्पॉन्स कसा आहे। तर ते तेव्हा सगळं नॉर्मल होतं, पण माझा BP शूट झाला होता। माझा जनरली 100 मध्ये असतो BP, म्हणजे थोडा लो साईड असतो, 100/60 असायचं, बट माझं तेव्हा झालं होतं 150/100 झाला होता। सो थोडं स्ट्रेसफुल सिच्युएशन होती। सो बट होऊन गेलं ते। थोडा टाइम नंतर मला थोडं सांगण्यात आलं की थोडं रिलॅक्स राहा, म्हणजे स्टे काम, जेणेकरून की BP शूट होणार नाही, आपल्याला लो करायचं, म्हणजे थोडं स्टेबल ठेवायचं आहे। सो असं करत माझं बेसिक
चेकअप्स चालू होते, मग नंतर मला सोनोग्राफी सजेस्ट करण्यात आली. मग आम्ही सोनोग्राफी पण केली. सोनोग्राफीमध्ये समजलं की माझी जी सर्वायकल लेंथ आहे ती कमी झाली आहे, 1.7 सेंटीमीटर झाली होती. आणि माझं सर्वायकल स्टिच घेतलं तेव्हा माझी लेंथ होती 2.9 होती, जी की नंतर माझी कमी झाली. सो मग हे सगळं बघताच माझे म्हणजे जे पण गायनॅक तिकडे होते ते आले आणि त्यांनी आम्हाला हेच सजेस्ट केलं, म्हणजे आमचं कन्सल्टेशन झालं तेव्हा, की 1.7 सेंटीमीटर झालं आहे म्हणजे इट्स अबाउट टू यू कॅन डिलिव्हर एनी टाइम. मला ते बोलले की तुम्ही रेडी राहा की डिलिव्हरी कधीही होऊ शकते. बट त्यांनी आम्हाला असं केलं की थोडं आपण होप ठेवूया की जितकं पुढे जाईल तितकं बेबीसाठी पण चांगलं असेल, म्हणजे तितकं NICUचा स्टे कमी होईल. म्हणजे तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं झालं तर इंडियामध्ये म्हणजे ॲटलिस्ट अपोलो आणि सूर्या हॉस्पिटल चेंबूर, जे पिडियाट्रिशियन माझ्या एकदम क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांनी मला असं सांगितलं की जनरली इंडियामध्ये असा रूल आहे की जे पण प्रीटर्म बेबीज येतात, प्रीटर्म डिलिव्हरीज होतात, त्या बेबीजला 35 वीक्स पर्यंत NICU मध्ये राहणं इट्स अन कंपल्शन, किंवा ते सर्वात बेस्ट ऑप्शन आहे बेबीच्या डेव्हलपमेंटसाठी आणि बेबीचं ओव्हरऑल ग्रोथसाठी. 35 वीक्स ऑफ प्रेग्नेन्सी, जसं की सपोज फॉर एक्झाम्पल 28 वीकमध्ये जर कोणता बेबी डिलिव्हर होतो तर तो 28 आठवड्यापासून ते 35 वीक्स पर्यंत तो हॉस्पिटलमध्ये राहणार, जस्ट फॉर सेफ्टी, सगळं प्रिकॉशन्स आणि सगळे त्याचे बेसिक टेस्ट फॉलोअप्स होण्यासाठी. सो म्हणून आम्हाला सांगण्यात आलं होतं की जर आत्ता डिलिव्हर झालं तर 35 वीक्स पर्यंत बेबीला जे की 2 महिने ठेवावं लागेल हॉस्पिटलमध्ये. सो वी वर लाईक की नाही, आपण थोडंसं प्रे करूया की इतका लवकर नको. असं करत करत म्हणजे असं आम्ही होप करत होतो की नको एवढा दिवस बाळाला आपल्यापासून लांब नाही ठेवता येणार. तुम्ही समजू शकता की एका आईवरती कसं फील होऊ शकतं की जन्म द्यायचा आणि बाळाला इतका दिवस आपल्यापासून लांब ठेवायचं. सो मी खूप प्रे करत होते की नाही, असं नाही झालं पाहिजे. बट लकीली थोडा टाइम नंतर माझं पेन कमी होत गेलं. नाहीतर मला सजेस्ट केलं होतं की काही खाऊ पिऊ नका, यू नेवर नो की जर मला अचानक पेन चालू झालं किंवा मी डायलेट झाले असते तर मग मला C-सेक्शनसाठी घेतलं असतं. बट टचवूड तसं काही नाही झालं. थोडा वेळ ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं आणि मग मला घरी पाठवलं. आणि मग त्याच्यानंतर मी ज्यूस थोडंसं खाल्लं, थोडं लाईटच खाल्लं त्या दिवशी. आणि मग माझं असं होतं की नाही, आता माझं 28 वीक पूर्ण होणार आहे, जे की माझा फर्स्ट टार्गेट होता. आणि 10th एप्रिलला माझं 7th मंथ पूर्ण होणार होता. सो माझं बेबी शॉवरचं जी इच्छा होती ती माझी फर्स्ट टाइम पण राहून गेली होती. माझे खूप प्लॅन्स होते माझ्या बेबी शॉवर रिलेटेड, माझेच नाही, माझा पूर्ण दोन्ही फॅमिलीजचे खूप प्लॅन्स होते. फर्स्ट टाइम आमचे कॉम्प्लिकेशन येण्याच्या आधीचे, पण खूप प्लॅन्स केलं. म्हणजे तेव्हा मी आय थिंक 5th मंथमध्ये होते आणि तेव्हा मी सगळं खूप प्लॅन्स करत होतो, कारण की 7th मंथमध्ये बेबी शॉवर करायचा होता. बट अचानक ॲट द एंड ऑफ 5th मंथ कॉम्प्लिकेशन झाले आणि मग आम्ही तिथपर्यंत पोहोचूच शकलो नाही. सो यावेळेस माझं असं होतं की नाही, एनी हाव मला एक छोटासा तरी बेबी शॉवर करायचाच आहे, जे माझं लास्ट टाइम राहिलं होतं. सो यावेळेस आम्ही बेबी शॉवर केलं. ते कसं केलं प्लीज तुम्ही नक्की बघा, कारण की हे माझं बेबी शॉवर